रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक यांच्या वतीने बौद्धाचार्य निलेश गायकवाड यांना धम्मरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यावेळी मानवी कल्याणासाठी बौद्ध धम्म भंते विमलकीर्ती यांचे मार्गदर्शन। आदरणीय लताताई राजगुरू यांना विनंती करतो की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः लिहिलेला गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म हा महाग्रंथ पूज्य भंतेजींना देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे। या ठिकाणी लगेचच भंचेती सहित सगळ्यांना विनंती करतो, मला ज्यांचा अभिमान वाटतो आज ही सगळी जी मुलं आहेत त्या मुलांवरती संस्कार करणं, त्यांच्यामध्ये धम्म रुजवणं आणि येणाऱ्या काळामध्ये तथागत सम्राट अशोक बाबा आणि त्याच्यानंतर भंतेजी आणि आपण सगळे मिळून धम्माचा जो प्रचार आणि प्रसार करत आहोत ते बौद्धाचार्य निलेश गायकवाड यांना आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये धम्मरत्न हा पुरस्कार देऊन आपण सन्मानित करत आहोत। मी पूज्य आदरणीय निलेश यांना विनंती करतो। या ठिकाणी प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये बौद्धाचार्य निलेश गायकवाड यांना धम्मरत्न देऊन आपण सन्मानित करत आहोत। याचं एकमेव कारण त्यांना पुढे ऊर्जा मिळाली पाहिजे, प्रेरणा मिळाली पाहिजे, ताकद मिळाली पाहिजे, म्हणून आपण आपल्या सर्वांच्या वतीनं महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं त्यांना हा धम्मरत्न पुरस्कार देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत। धन्यवाद दादा। संपूर्ण विश्वाला सुख शांती तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे, दुःखमुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव महाकारुणी तथागत भगवान सम्यक संबुद्ध भगवंताच्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेल्या 2500 वर्षापासून अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या अनमोल आणि असीम त्यागातून आपल्याला हा बुद्ध धम्म लाभला, ते भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व परिवर्तनवादी चळवळीमध्ये ज्या ज्या महापुरुषांनी महामातांनी आपला देह जिजवला, हे सर्व ज्ञात अज्ञात महापुरुषांच्या महामातांच्या विचारांना विनम्र भावे वंदन करून, त्याचप्रमाणे आज या ठिकाणी मंचकावरती उपस्थित बौद्ध धम्म गुरु पूजनीय भंते आदरणीय विमल कीर्तीजी, त्याचप्रमाणे मला या ठिकाणी ज्यांनी धम्मरत्न म्हणून सन्मानित केलं ते आदरणीय या विचार मंचकावरतील माजी नगरसेविका आदरणीय लताताई राजगुरू, आदरणीय डाळिंबीताई, त्याचप्रमाणे आदरणीय धेंडे साहेबांनी स्तुत्य असं त्यांच्या गायनातून खऱ्या अर्थाने पंचशील दसशील अष्टशील सांगितलं, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन आभार व्यक्त करतो। आणि या ठिकाणी खरं तर दादा मी या धार्मिक कामाच्या अगोदर येण्याच्या अगोदर मी भीमछावा या सामाजिक संघटनेमध्ये काम करतोय आणि त्या अगोदर खऱ्या अर्थाने जिंदाबाद मुर्दाबाद अशा पद्धतीच्या घोषणा किंवा हाणामारी असतील काय असेल असं अनेक वेळा झालेलं आहे, परंतु त्यानंतरनं मात्र धम्म चळवळीमध्ये आल्याच्या नंतरनं या ठिकाणी धम्माची गोडी लागली। धम्माची गोडी लागण्याचं कारण एकमेव आहे, आमच्या भागामध्ये खऱ्या अर्थाने जयसिंगराव कांबळे साहेब गेले आणि तदनंतरनं बौद्धाचार्यांची संख्या कमी झाली आणि यानंतरनं मात्र तिथं सातत्याने कार्यक्रमाला बोलवलं जायचं मला, आणि त्यानंतरनं मी तिथं कार्यक्रमाला गेल्याच्या नंतरनं मला एक दिवस असा वाटला की आपण हे सगळं सोडावं आणि या ठिकाणी धम्माच्याच मार्गावरती आपण मार्गक्रमण करावं। आणि त्यानंतरनं मी 2020 साली खऱ्या अर्थाने सर्वप्रथम श्रामनेर झालो, तदनंतरनं मला बौद्धाचार्याची सनद दिली मोरधरे सरांनी आणि त्यानंतरनं आजपर्यंत मी धम्म आपल्या दारी असेल, धम्म संवाद आपल्या घरोघरी असेल, त्याचप्रमाणे प्रश्नमंजुषा कार्यक्रम, धम्म प्रश्नमंजुषा कार्यक्रम असेल, त्याचप्रमाणे धम्मपाठ कार्यक्रम असेल, श्रामनेर शिबिर म्हणजे 32 श्रामनेर भंते असतील, 10 अनागारिका असेल, अशा पद्धतीचं या ठिकाणी मुलांवरती रोज संस्कार घडवण्याचं कार्य मला ज्या पद्धतीने जमतं त्या पद्धतीने खऱ्या अर्थाने करण्याचं काम मी करत आहे। ताडेवाला रोड भागामध्ये
प्रत्येक घरामध्ये गुन्हेगार आहे आणि कार्यकर्ता आहे आणि अशा पद्धतीमध्ये काम करणं धम्माचं फार अवघड आहे. आणि तरी सुद्धा विठ्ठलदादांनी या सर्व कार्याची पावती मला या ठिकाणी धम्मरत्न म्हणून पुरस्कारित केलं. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन आभार व्यक्त करतो. आणि हा जो सन्मान आहे तो माझा सन्मान नसून जे धम्म वर्गामध्ये रोज मुलं येत आहेत माझ्याबरोबर, भंतेजी या ठिकाणी खरं तर 70-80 मुलांना रोज म्हणजे धम्म संवाद किंवा रोज धम्म शिकवण्याचं काम मी करत असतो. जातक कथा 26-37 कथा त्यांना सांगितलेल्या आहेत आणि या माध्यमातून खरं तर मी घोषणा दिलेल्या आहेत, वंदना म्हटलेल्या आहेत. परंतु कवी कधीच म्हणजे रचलं नाही. मी सहज बसलो, तिथं बसल्याच्या नंतर डाळिंबताई आहेत तरी मग मी लिहिलं आत्ता म्हणजे विठ्ठल दादांबद्दल लिहिलंय. मला माहिती होतं दादा माझ्याबद्दल 2 शब्द लिहिणार आहेत आणि मी 2005 साली खऱ्या अर्थाने माझ्या समोर जे कवी बसलेले आहेत, कवी आप्पा सोनवणे, आकाश आप्पा सोनवणे, म्हणजे विठ्ठल दादाचा आम्हाला प्रचार करायचा होता आणि आम्ही टेरेसवर बसलो होतो 5 बिल्डिंगच्या ग्राउंडच्या वरती आणि तिथं आप्पाने सांगितलं वच्चा रे वच्चा मस्त रे कांबळे आणि मी तेव्हापासून तो शब्द लक्षात ठेवला. आता आप्पाला स्टेजवरती आल्याच्या नंतर सुद्धा आप्पाच्या कानात सांगितलं आप्पा वच्चा रे वच्चा मस्त रे कांबळे. आणि अशा पद्धतीचं मी म्हटल्याच्या नंतरनं माझ्या मनात आलं की आपण दादाबद्दल 2 शब्द लिहावं. ज्याच्या मनी नाही कोणाबद्दल राग द्वेष मत्सर आकस भाव, ज्याच्या मनी नाही कोणाबद्दल राग मत्सर आकस भाव, सदैव सर्वांबद्दल प्रेम जिव्हाळा करुणा मैत्री भाव, तयांचे नाव आहे विठ्ठलराव, तयांचे नाव आहे विठ्ठलराव. म्हणजे मी त्यांना विठ्ठलराव म्हणू शकत नाही कारण की ते माझ्या वडिला समान आहे आणि त्यांचं नाव विठ्ठलराव घेणं मला योग्य वाटत नाही. परंतु दादांचं कार्य भंतेजी एवढं आहे की मला लाजवेल आणि दादाने जर ठरवलं माझ्यासारख्या एका त्यांच्या मुलासमान असणाऱ्या मुलाला या ठिकाणी सन्मानित केलं त्याबद्दल मी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांनी जर मनात आणलं तर इथं राष्ट्रपतींच्या हस्ते पुतळा बसवलेला आहे. कुणालाही ते हिरो करू शकतात आणि कुणालाही झिरो करू शकतात अशी त्यांची ख्याती आहे. आणि याबद्दल दादांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. जो येतो त्याला सन्मानित करतो, जो येतो त्याला त्याचा गुणगौरव करतो. कुणी निंदो कुणी वंदो काम करो हा आपला धंदा, असं या ठिकाणी विठ्ठलदादाचं कार्य आहे. त्याबद्दल दादांनी माझ्यासारख्या या मुलाला या स्टेजवरती बोलून रमाईच्या पुतळ्यावरती इथं बोलून सन्मानित केलं. आणि या माझ्या सन्मानाला उपस्थित माझ्या शुद्ध पत्नी आदरणीय दीपाली गायकवाड आहेत, त्याचप्रमाणे माझी बहीण आदरणीय नागिनी बिराडे आहेत, त्याचप्रमाणे माझी बहीण सुजाता बनसोडे आहेत, धम्मवर्गातील सर्व टीम आहे. त्याचप्रमाणे आम्ही ज्या गावी राहतो ते माझं गाव अष्टाकासार, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद या गावावरून आलेले आदरणीय डॉक्टर अंकुश गायकवाड सर या ठिकाणी बार्टीमध्ये ते कार्यरत आहेत. ते देखील या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली धम्मवर्ग चालू केलेला आहे ते आदरणीय माझे मार्गदर्शक बापूस देवदास उर्फ बापूसाहेब कांबळे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. उपस्थित सर्व धम्म वर्गातील माझ्या टीमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि दादांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचं मनापासून पुनश्च आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. बोलता बोलता यदा कदाचित माझ्या मुखातून जर का चुकीचे शब्द गेले असतील तर मी दादांची उपस्थित सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धम्मबंधू आणि भगिनी, आज आपण एक अतिशय मंगल दिवशी इथे एकत्रित आलेलो आहोत. आजची तारीख आहे 5 नोव्हेंबर 5 फेब्रुवारी आणि हा दिवस किमान भारतीय महिलांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे. कारण 5 फेब्रुवारी रोजीच बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनातलं अतिशय महत्त्वाचं कार्य हाती घेतलेलं होतं. ते म्हणजे या देशातली 50% लोकसंख्या, अंदाजे 50% लोकसंख्या जी महिलांची आहे त्यावरती आतोनात अन्याय होत होते, अत्याचार होत होते आणि त्याचं निवारण करण्यासाठी बाबासाहेबांनी तेव्हा संविधान सभेमध्ये हिंदू कोड बिल मांडलं. आज तो हिंदू कोड मांडण्याचा दिवस आहे की या देशातल्या अर्ध्या जनसंख्येचं कल्याण व्हावं
हा त्यातला अतिशय महत्त्वाचा भाग होता. आणि जर ही अर्धी जनसंख्या सुधारली नाही तर कुठला देश सुधारणार नाही, ही बाबासाहेबांची भावना होती. त्यांनी एके ठिकाणी म्हटलं की मी कुठल्याही देशाची, कुठल्याही समाजाची प्रगती कशावरून ठरवतो, कशावरून मोजतो? ज्या समाजामध्ये, ज्या देशामध्ये महिला आघाडीवरती असेल सर्व क्षेत्रामध्ये, त्यांच्या त्या प्रगतीवरून तो देश प्रगत आहे की अप्रगत आहे मी ठरवतो. ही समाजाची कसोटी आहे. आणि या कसोटीवरती भारत देश पूर्णपणे रस्ता तळाला गेलेला होता. कारण या देशामध्ये महिलांना शूद्र मानलं जात होतं आणि त्यांच्याशी नाना प्रकारे अन्याय अत्याचार केला जात होता. त्याचं निवारण करण्यासाठी बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल मांडलं. तो दिवस होता 5 फेब्रुवारी, आजचा दिवस. आणखी त्याच्यातली अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या हिंदू कोड बिलाला प्रत्यक्ष महिलांनी सुद्धा विरोध केला. इथल्या सर्व विषमतावादी लोकांनी पराकोटीचा विरोध केला की महिलांच्या सुधारणेचा कुठलाही कायदा संविधानामध्ये होता कामा नये. त्यांना न्याय देण्याचा प्रश्नच नाही. जी परंपरा चालू आहे, जी रूढी चालू आहे, जी संस्कृती ते चालू आहे, त्याप्रमाणे त्यांचं जे जीवन जगणं चालू आहे तेच ते राहिलं पाहिजे. त्याच्यात कुठल्याही प्रकारची सुधारणा होता कामा नये. आणि यावरती घमासान चर्चा झाली. बाबासाहेबांनी प्रश्न अतिशय महत्वाचा मांडला की हे झालंच पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे इथे विषमतेनं ज्या समाजावरती अन्याय अत्याचार झालेला होता, ज्याला माणसं शिवत नव्हती, जवळ करत नव्हती, शाळेत जाऊन शिकता येत नव्हतं, कार्यालयात जाता येत नव्हतं, कुठे नोकरी करता येत नव्हती, पाणवठ्यावरती जाता येत नव्हतं. म्हणजे माणूस असूनही माणसाच्या समाजातून बाहेर हाकलून दिलेला जो समाज होता आणि तो काही कमी समाज नव्हता. त्याची संख्या इंग्लंडच्या देशापेक्षा सुद्धा मोठी होती. आणि बाबासाहेबांनी ब्रिटिश सरकारच्या पुढे राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये सांगितलं की तुमच्या देशापेक्षा सुद्धा आमची संख्या मोठी आहे आणि हा सारा समाज अन्यायग्रस्त झालेला आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय केलं? काही केलं नाही. म्हणून आम्हाला तर स्वातंत्र्य द्या, आम्ही काय करायचं ते करू. ही बाबासाहेबांची भाषा होती. म्हणून बाबासाहेब स्वातंत्र्याच्या विरोधात नव्हते, लक्षात घ्यावा. तसा अपप्रचार लोक करतात तो 100% चुकीचा आहे. ते स्वातंत्र्याचे कडवे पुरस्कर्ते होते, पण त्यांना स्वातंत्र्य कशासाठी पाहिजे होतं? या देशातल्या तळागाळातल्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक स्त्रीला न्याय मिळाला पाहिजे. त्या न्यायासाठी ते स्वातंत्र्य वापरलं गेलं पाहिजे, त्याची भावना होती. अन्याय करण्याच्या हातामध्ये स्वातंत्र्य जाता कामा नाही. आणि 50% स्त्रियांचं ते अन्याय होतो, उघड उघड जगामध्ये जाहीर होतं तेव्हा. त्यामुळे हा देश स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये योग्य नाही, लायक नाही आणि त्यांच्या पद्धतीने त्यांना स्वातंत्र्य देता कामा नये, ही बाबासाहेबांची भूमिका होती. स्वातंत्र्य दिलं पाहिजे, सर्वांच्या कल्याणाचा विचार करून तरच स्वातंत्र्य, याला काही अर्थ राहिलेत राहणार नाही. म्हणून बाबासाहेब होते अतिशय स्पष्ट होते. त्यांच्यावरती फार खोटे नाटे आरोप करून त्यांना दोषी ठरवण्यात येतं, त्यांची बदनामी करण्यात येते. म्हणून जाता हा मुद्दा मी सांगितला. त्याच्याही पुढे जाऊन आज ज्या महिला शिकलेल्या आहेत, आपल्याला माहीत आहे त्यांना बरोबरीचं स्थान आहे. पूर्वीचा काळ होता एक तर त्यांना शिकण्याची संधी नव्हती, ब्राह्मण स्त्रीला सुद्धा शिकण्याची व्यवस्था नव्हती. नोकरी धंदा करणं तर फार दूर, 4 पैसे कमवायचे नाही तर आपल्या मालकीचं काही ठेवायचं नाही, इतकं बंधन त्यांच्यावरती येतं. त्या सर्व अवलंबून पुरुषावरती, परावलंबी, जन्मल्यापासून मरेपर्यंत. लहान असेल तर बापाच्या आज्ञेमध्ये राहायचं, मोठी झाल्यावरती नवऱ्याची दासी बनायचं आणि वृद्ध झाल्यानंतर मुलाच्या आधिपत्याखाली लागायचं. अशा प्रकारची त्या महिलांची अवस्था होती. म्हणून मनुस्मृती म्हटलं की न स्त्री स्वातंत्र्य मराठी, की स्त्रीला स्वातंत्र्य नाही. अशा स्त्रियांना स्वातंत्र्य देण्याचा, अरे अर्थानं सक्षम बनवण्याचा, स्वयंपूर्ण बनवण्याचा आणि आपल्या मर्जीप्रमाणे आपलं जीवन घडवण्याचा अधिकार जर कोणी दिला असेल या देशामध्ये तर ते फक्त एकटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, हे आपण लक्षात घ्या. कुठल्याही महिलेने विसरता कामा नये.
वास्तविक आज या भारतातल्या प्रत्येक महिलांनी बाबासाहेबांचे हे उपकार मानले पाहिजे, दररोज त्यांचं स्मरण केलं पाहिजे की स्त्री म्हणून त्यांचा जो अन्याय छळ होत होता त्यांना जे माणसात करण्याचं काम केलंय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय. त्यांना दुसऱ्या कुठल्याही देवाला मानण्याची गरज नाही, त्यांच्या दृष्टीनं खरा देव बाबासाहेबच आपण लक्षात घेतलं. आता हे सिंधू कोड बिल जेव्हा विधानसभेमध्ये आलं तेव्हा त्याला प्रचंड विरोध झाला. बाबासाहेब तर कायदा मंत्री सुद्धा होते. संविधान संमत झालं होतं. 1950 साली ती अंमलबजावणी सुरू झाली आणि 1951 साली हे बिल पुन्हा संविधान सभेमध्ये आलं आणि बाबासाहेबांनी आग्रह धरला की ते पास झालंच पाहिजे. नेहरूंचा त्यांना सपोर्ट होता. सारे सुधारणार्थी विचारवंत त्यांच्या पाठीशी उभे होते, परंतु आम जनतेचा सर्वसामान्य जे उमेदवार होते, खासदार वगैरे जे आपल्या जुन्या मानसिकतेमध्ये गुलाम झालेले होते, त्यांनी त्याला कडाडून विरोध केला आणि फक्त 2 कलम पास झाले, कलम नंबर 1 आणि कलम नंबर 2, आणि ते बिल फेटाळलं गेलं, म्हणजे निलंबित करण्यात आलं. बाबासाहेब म्हटले कधी घेणार परत, म्हणजे आता अनिश्चित कधी परत घ्यायचं त्याच्यावर कधी चर्चा करायची सांगता येणार नाही. असं ते बिल जे आहे ते बाजूला ठेवलं गेलं. बाबासाहेबांनी त्याचं इतकं दुःख झालं की त्यांनी त्या एका महत्वाच्या कारणावरून आणि दुसरं ओबीसीच्या प्रश्नावरून आणि तिसरं देशाची परदेशी नीती या 3 गोष्टींच्यावरती त्यांचे जे मतभेद होते तेव्हाच्या सरकारशी, त्या मतभेदांना जोडून त्यांनी राजीनामा दिला. या देशातल्या महिलांसाठी एवढा त्याग बाबासाहेबांनी केलेला आहे, सर्व महिलांनी लक्षात घेतलं पाहिजे.